नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज मी आपल्याकरता घेऊन आलो आहे माणुसकी आणि कायदा. नारायण विनायक कुलकर्णी लिखित कथा माणुसकी आणि कायदा. आमचे नाना फडणीस, इतिहास प्रसिद्ध महान मुत्सद्दी नाना फडणीस नव्हेत हो. ज्या जागेत पूर्वी बरीच वर्ष राहत असत, ती जागा त्यांनी सोडली होती हे मला माहित नव्हतं. बऱ्याच वर्षांनी त्यांच्याकडे जाण्याचा योग यावेळी मला सहजासहजी आला. एका मित्राचं झोन तिकीट मिळालं होतं, हक्काची रजाई मिळाली होती. कुठेतरी 4 दिवस चक्कर मारून यावं असं बरंच दिवस मनात होतं. प्रश्न पडला, जावं कुठे? मित्रानं आपलं झोन तिकीट देऊन आपलं मित्रप्रेम दाखवलं. तेव्हा म्हटलं, ह्याच झोन तिकिटाचा उपयोग करून दुसऱ्या मित्राला भेटलो तर त्याच्यावरील आपलं मित्रप्रेम अनायासे व्यक्त केल्यासारखं होईल. बेत नक्की केला. निघालो. आमच्या नाना फडणीसाकडेच थेट दाखल झालो. परंतु नाना भेटेपर्यंत वाटेत एक दोनदा माझी तारांबळ उडविणारी मजा उडलीच चांगली. दुसऱ्याचं झोन तिकीट घेऊन मी ऐटीत प्रवासाला निघालो होतो, पण रेल्वेच्या कायद्याचं उल्लंघन माझ्या हातून झालं होतं. त्याबद्दल मधून मधून दागदुग वाटत होती मनाला. कायदा मोडणारं मन भित्र बनतच नाही तरी थोडस, नाही का? रेल्वे अधिकारी तिकीट तपासायला आला. मला कसंच वाटू लागलं. धीर करून झोन तिकीट त्याला दाखवलं. त्यात लिहिलेल्या वयाचा आकडा आणि माझं वय यात दिसण्यासारखा फरक असावा. त्यानं त्या आकड्याकडे आणि माझ्याकडे थोडा वेळ पाहिलं. जरा छेडलं. त्याला शंका आली. मी जीव मुठीत घेऊन शंकेचं निरसन करण्याचा भगीरथ प्रयत्न केला. अधिकाऱ्याचं समाधान झालं नाही असं दिसलं. पण त्याला काय वाटलं कोण जाणे. त्याने जरा मान तुकवल्यासारखं केलं. नाखुशीनं तिकीट माझ्या हाती दिलं आणि तो पुढे सरकला. सुटलो मी. जीव भांड्यात पडल्यासारखं वाटलं. थोडक्यात निभलं, नाहीतर माझ्या आयटीचा आणि आनंदाचा बोजवारा उडून झक मारली मी या फंदात पडलो असं होऊन गेलं असतं. त्या अधिकाऱ्यानं भलेपणानं माणुसकी दाखवली म्हणूनच निभावलं. बोज राहिला. प्रवासाच्या आनंदाला पारखा झालो नाही. मनात मात्र बराच वेळ येत होतं, माणुसकी सोडून केवळ काटेकोरपणानं अधिकाऱ्यानं कायद्याचीच बजावणी करावयाचं ठरवलं असतं तर तिकिटापरी तिकीट फुकट गेलं असतं, दंडाचा भुर्दंड भरावा लागला असता आणि असले नसलेली आबरू साफ झाली असती. माणसाकरता कायदा असतो, कायद्याकरता काही माणूस नाही, हे खरं असलं तरी ते सर्वांच्याच ध्यानी असेल तर त्याची बजावणी त्या दृष्टीनं केली गेली तर त्याचा उपयोग, नाहीतर करा काय? मला त्याचा फायदा मिळाला. त्या अधिकाऱ्याच्या माणुसकीचं मला सानंद कौतुक वाटलं. मनातल्या मनात हजार वेळा त्याला मी मनःपूर्वक धन्यवाद दिले. पुढे दुसरी मजा. नाना फडणीसाच्या घरापुढं मला माहीत असलेल्या टांगा उभा केला. सुंदर दुमजली टुमदार घर होतं ते. माडीवर नानाचं बिऱ्हाड. ना वी फडणीस यांचे प्रख्यात इंग्लिश मराठी क्लासेस, 3 वर्षात 7 इयत्ता तयार करण्याचं एकच एक ठिकाण, इत्यादी मजकुराची लहान मोठ्या अक्षरातील भली मोठी पाटी नानानं लावलेली, ती काही त्या ठिकाणी दिसेना. गॅलरीत नानांची मुलं दंगामस्ती करत असावयाची, त्यांचं अस्तित्व प्रत्ययास येईना. निदान नाना तरी डोळ्यांवर चष्मा चढवून आरामखुर्ची टाकून वर्तमानपत्र वाचण्यात गढलेला आढळावयाचा, त्याचाही पत्ता लागेना. मला शंका आली. बुचकळ्यात पडलो. नानानं बिऱ्हाड तर बदललं नसेल. चौकशी केल्याशिवाय टांग्यातलं सामान उतरायचं नाही, टांगा सोडायचा नाही असं तडकाफडकी ठरवावं लागलं. आज शिरून चौकशी केली. कोणी भेटेना. भेटलेलं बोलायला तयार होईना. माझ्याकडे तिरस्काराच्या दृष्टीनंच जो तो पाहू लागला. आता काय करावं? जरा पंचाईत पडली. अजून उभाच होतो मी त्या घराच्या उंबरठ्यात. तेवढ्यात शेजारच्या घरातून एक चलाख पोऱ्या बाहेर पडून सायकलीवर टांग टाकण्याच्या तयारीत होता, त्याकडे माझी दृष्टी गेली. तसंच त्यानंही मजकडे पाहिलं. नानाबद्दल त्याला तरी विचारावा असं माझ्या मनात येतं न येतं, तोच त्याने मजकडे पाहत हसतमुख केलं. त्यानं मला ओळखलं असावं. मी मागील खेपेला नानाकडे गेलो असता त्याच्याकडे नेहमी येणारा तो मुलगा असावा.
मी विचारण्यापूर्वीच त्यानं मला नमस्कार तोंडाने उच्चारत आणि किंचित मान झुकवत विचारलं, फडणीस मास्तरांच्याकडे आपण आलात ना? ते आता या जागेत राहत नाहीत. दुसरीकडे त्यांनी आपलं बिऱ्हाड बदललंय. आपल्याला त्यांनी कळवलं नाही वाटतं. चला, मी आपल्याला त्यांच्या बिऱ्हाडाकडे घेऊन जातो. त्यांच्याकडेच मी निघालोय. अशा रीतीनं माझं अचानक काम झालं. तो पोऱ्या मला देवच वाटला. मनःपूर्वक त्याला धन्यवाद देत टांग्यात मी पुन्हा चढलो. पोऱ्यानं आपली सायकल पुढे काढली. टांगा मागून चालू लागला. सावकाश चालवत होता तो आपली सायकल. कारण नसता माणुसकी दाखवून पोऱ्यानं आपलं सहाय्य दिलं मला, याबद्दल मनाला जितका आनंद झाला तितकाच संताप त्या सुंदर दिसणाऱ्या घरातल्या मला उर्मटपणे वागवणाऱ्या दुष्ट माणसाबद्दल आल्याशिवाय मला राहिला नाही. वेळ निघून गेली. सुखरूपपणे नानाच्या नव्या बिराडात एकदाचा दाखल झालो. प्रवासाला निघल्यापासून तो संपेपर्यंत लहान मोठ्या अडचणी प्रत्येकाला येत असतात. थोडाफार त्रास होतोच. त्यावेळी मन त्रासलं तरी नंतर त्या अडचणींची, त्रासाचीही मनाला मोठी मौज वाटते. प्रवासातील अडचणी, त्रासापासून काहीतरी नवीन शिकण्यासारखं, निदान विचाराला काहीतरी चालना देणारं तरी मिळतं, यात शंका नाही. आगगाडीत आणि नानाच्या पहिल्या घरी जे चमत्कार घडले, त्यावर वरीलसारखे तात्विक विचार मनात येऊन त्यावरच जास्त चिकित्सा मन करू लागावयाचं खरं, पण त्यापूर्वीच नाना फडणीस समोर दिसला. मला पाहून धावत पुढे आला. त्यानं स्नेहभरानं मला कडकडून मिठी मारली. जीवाशिवांच्या आनंददायक भेटीत बाकीच्या गोष्टी दाही दिशांना उधळल्या. नाना, पहिली चांगली जागा सोडून ही असली गचाळ जागा का पसंत केलीस रे? पहिली रानाची जागा खरोखरच प्रशस्त, हवाशीर, आकर्षक, पाहणाऱ्याच्या आणि माझ्यासारख्या नानाकडे येणाऱ्याच्या एकदम मनात भरण्यासारखी होती. तिच्या मनानं आताची जागा अगदीच कसली तरी बेंगरूळ होती. नानासारख्या रसिक, झोकनोकात वागणाऱ्याला न शोभेशी ही जागा असल्याचं लक्षात घेऊन नानाला मी सहज हसत विचारलं आणि पुढे म्हटलं, उकिरड्यात हिरा पडावा तसा या जागेत तू पडल्यासारखं मला तरी वाटतं. अरे, ती जागा माझ्या बापजाद्यांची मिळकत होती थोडीच, आणि ती काय वारसा हक्कानं माझ्याकडे आली होती? आणि ही तरी काय मी विकत घेतलीये? ती ही भाड्याची आणि ही सुद्धा तशीच. नाना हसण्याचा देखावा करत म्हणाला, अरे बाबा, भाड्याचं घर आणि खाली कर हे आमच्यासारख्याच्या परिस्थितीत असणाऱ्यांच्या नशिबी नेहमीच आहे. दुसऱ्याची बायको कितीही देखणी असली आणि आपल्याला ती हवीशी वाटली तरी तिचा लोभ धरता येत नाही, ती कधी मिळत नाही. तसंच भाड्याच्या चांगल्या जागेसंबंधानेही म्हणता येईल. जरा कडवटल्या बुद्धीनं आणि संत्रस्त स्वरानं नानानं हे म्हटलं असं मला वाटलं. पण ती जागा खरोखर सुंदर होती हे तर खरं ना? मी पुन्हा म्हटलंच. पण पुष्कळ सुंदर गोष्टी आनंददायक होतात असं नाही, हे देखील तितकंच खरं ना? नानानं प्रश्नाचं उत्तर मला प्रश्नार्थकच दिलं आणि मी बुचकळ्यात पडलो. ती जागा तू का सोडलीस? ती सुंदर जागा तुला सुखदायक झाली नाही? मी आणखी विचारलंच. ती जागा मला आवडली होती, ही जागा आवडली नाही, आणि नानाला ही जागा खरोखरच शोभण्यासारखी नव्हती. ती चांगली जागा त्यानं का सोडली याचा त्यानं खुलासा करावा, या बुद्धीनंच मी विचारण्याचं धाडस केलं. आम्ही गप्पासप्पा करत बसलो होतो. बोलता बोलता सहजगत्या घराचा विषय निघाला. मी चुकून त्या पहिल्या घरी गेलो. तिथे माझी फजिती झाली. त्यावेळी बिऱ्हाड बदलल्याचं नानानं कळवलं नव्हतं, म्हणून त्याचा राग मला आला. ही सारी मळमळ मला नानाजवळ ओकून मोकळं व्हावयाचं होतं. ते विचारण्याच्या दृष्टीनं विषयाला आरंभ झाला आणि विषय भलतीकडेच वाहत चालला. नानानं पहिलं बिऱ्हाड का सोडलं हे त्याच्याकडून कळल्याशिवाय मला मूळ पदावर येता येणं अशक्यच होतं. नानाच्या सुंदर बिऱ्हाडाचा विषय मी काढावयाला आणि त्याच वेळी त्याच्याकडे एक मनुष्य यावयाला एकच गाठ पडली. तो मनुष्य तिशीच्या आतबाहेर असेल, काळा सावळाच. मूळची त्याची अंगकाठी चांगली सशक्त, पिळदार आणि जोमदार असावी. पण यावेळी मी त्याला पाहिलं त्यावेळी तो बराच खराब झालेला होता. निस्तेज दिसत होता.
दाढी 2-2 बोटं वाढलेली, डोक्यावर जंगल तसंच राठ, कमरेला करगोटा आणि लाज राखणारी मळकट लंगोटी. शरीरावर फाटकं तुटकं जाडं भरडं, तेही शेकडो ठिकाणी फाटलेलं आखूड धोतर कसं तरी एका खांद्यावर टाकलेलं, असा त्या तरुण गड्याचा वेश दिसला. डोळे अगोदर पाणीदार असतील, मोठेही होते, पण त्यातलं पाणी आटलं होतं. मुद्रा दीन, केविलवाणी, गरजू आणि पश्चात्तापदग्ध अशीच मला वाटली. तो जो आला त्याबरोबर त्याने नानाचे एकदम पाय धरले. मास्तर माफ करा, म्या तुमचा मोठा गुन्हा केला. मी पापी, मी चांडाळ, मी हलकट. तुमच्यासारख्या देव माणसाच्या अंगावर हात टाकला. देवानं त्याच्या पायी मला शिक्षा बी दिली. शिक्षा सोसली मी. वाईट नाही वाटलं मला. शिक्षा भोगून आलो तरी माझ्या मनाला समाधानी नाही. आपले पाय धरल्या बिगर, आपण तोंडानं माफी दिली असं ऐकल्या बिगर मला समाधानी कशी मिळतीय? अडाणी बोलून चालून मी. चूक झाली, अन्याय झाला माझ्या हातनं. लोकांचं ऐकलं, चुकलो मी. मला माफी म्हणा, त्यापायी मी आलो. तुरुंगातून सुटलो तो देवाच्या दारी डोकं पायावर ठेवाया अदुगर हात आलो बघा. चाकरी गेली, जन्मातनं उठलो. तुम्ही मास्तर माफी म्हटलं म्हणजे समद भरून पावलं बघा. कुठं बी भीक मिळेल मला. मला लोक भीक घालत्याल. भीक मागून पोट भराया मला लाज वाटायची नाही. म्हणून विनंती करतो, मला माफी म्हणा मास्तर, मी तुमचं लेकरू आहे. तो तरुण नानांच्या पायांवर अश्रूंचा अभिषेक करत होता. तोंडानं एकसारखा बोलत होता. त्याला बोलावत नव्हतं. कंठ दाटून येत होता. शब्द उमटत नव्हते. तरी तो क्षमा याचनेची विनंती पुन्हा पुन्हा करत होता. नानाकडे आणि त्या तरुण गड्याकडे चकित मुद्रेनं मी नुसता आ वासून पाहतच राहिलो. नाना गदगदल्या स्वरानं त्याला म्हणाला, उठ भीमू उठ. मी तुला केव्हाच क्षमा केलीये वेड्या. उठ. त्याला दोन्ही हातांनी नानानं उठवलं. अतिशय ममतेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. भीमूच्या डोळ्यातून तेवढ्यानंच पाण्याचा पूर वाहू लागला. भीमू, तुरुंगातून सुटून आल्याबरोबर मला भेटायला आलास. भीमूला बरं वाटावं म्हणून नाना खऱ्या सद्भावानं बोलू लागला त्याच्याशी. तू सुटून आलास, मला भेटलास याबद्दल मला खरोखरच बरं वाटलं. पण तुझी तुरुंगानं ही अशी दुर्दशा केलेली पाहून मला फार वाईट वाटतं. काय रे ही दशा झाली? वाईट वाटतं मला. आणि याला कारण मी झालो. नाही 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 मास्तर, माझ्या या दशेला तुम्ही कारण नाही. माझा मीच. माझी चूक, माझं पाप, माझा गाढवपणा, माझा अडाणीपण मास्तर. भीमू बोलत सुटला. मास्तर, तुम्ही माझ्यावर फौजदारी केली, खटला भरला, तुरुंगात घातलं. पण तुमचं म्हणणं खरं होतं. तुमची चूक नव्हती. तुम्हीच खटला भरला आणि खटला चालला त्या वक्ती तुम्ही माझ्याच वतीनं कोर्टाला या पोरावर दया करावी अशी विनंती केली. म्हणून थोड्यावर निभलं मास्तर. थोडी शिक्षा कोर्टानं मला दिली. मी बचावलो, जिवंत राहिलो, सुटून तुमच्या पायांपाशी आलो. आणि ज्यांच्या वतीनं मी तुमचा गुन्हा केला त्यांनी मला सोडलं, टाकलं, चाकरीवरून कमी केलं, माझ्याकडे ढुंकून बघितलं नाही. ही अशी दुनिया आहे नव. तुम्ही माझे शिक्षा दिली तरी मी देव झाला. मी ज्या लोकांना देव मानलं ते राक्षस ठरले, वेताळ निघाले. देव त्या लोकांना. भीमू पुढे त्या लोकांना काय शिव्याशाप देणार होता देव जाणे. नानाच्या ते लक्षात आलं असावं. त्यानं त्याला पुढं बोलूच दिलं नाही. विषयच बदलून टाकला. नाना भीमूला म्हणाला, भीमू, तू अडाणी असलास तरी जगात सज्जन कोण दुर्जन कोण हे तुला समजलं. हे कळायला प्रायश्चित्त जरा कडक मिळालं हे खरं, पण त्याला माझा किंवा कोणाचाच इलाज नव्हता. आता पुढे तुझ्या पोटाची व्यवस्था काय? तुला चाकरी देऊन पदरी ठेवावा अशी माझी स्थिती नाही, हे तुला माहित आहे. नाहीतर मीच तुला जवळ बाळगून तुझ्या पोटाची सोय लावली असती. नंतर नाना उठला. खुंटीवर अडकवलेल्या कोटातून त्यानं 5 रुपयांची नोट काढली आणि ती भीमूला देत म्हटलं, भीमू, ही एवढीच तुला मदत करायची माझी शक्ती आहे. कोर्टानं दंड नाही तर तुरुंग अशी तुला शिक्षा फरमावली. त्यावेळी मला वाटलं की तुझा दंड मीच भरावा आणि तुझ्या कपाळी येणारी तुरुंगाची शिक्षा टाळावी. पण दंडाची रक्कम भरायला माझ्या शक्तीच्या बाहेरची होती, म्हणून माझा नाईलाज झाला. तुला तुरुंग पाहावा लागला. हे 5 रुपये घे. त्यावर निघतील तितके दिवस काढ.
कुठंही चाकरी मिळवण्याची खटपट कर. माझ्या शिफारशीची गरज वाटली तर माझ्याकडे ये. मी शिफारस पत्र तुला जरूर देईन. कायद्याचं काम कायद्यानं केलं, माणुसकीचं काम माणसानं केलंच पाहिजे. 5 रुपयाची नोट त्याच्या हातात देत नाना भीमूशी वरील प्रमाणे बोलला. भीमूला अत्यानंद झाला. आनंदानं फुलून जाऊन तो रडू लागला. पुन्हा पुन्हा नानांचे पाय घट्ट धरू लागला तो. त्याला काय बोलावं आणि काय नको असं होऊन गेलं. त्याला बोलवेना. कृतज्ञतेच्या दृष्टीनं भीमू नानाकडे पाहत राहिला. कृतज्ञता ह्या शब्दाचा खरा अर्थ तेव्हा मला भीमूच्या मुळे कळला. कृतज्ञता मूर्तिमंत कशी असते हे भीमूच्या नेत्रात मला त्यावेळी दिसलं. नानांचा निरोप घेऊन व पुन्हा येत जाईन, गरीबावर दया असू द्या अशी विनवणी करत भीमू निघून गेला. कुलकर्णी, तू ज्या माझ्या सुंदर जागेची मुक्तकंठानं स्तुती करत होतास, त्या सुंदर घरामुळंच ह्या भीमूला जन्मातून उठवून भिक्षा भोगण्याची पाळी आली. याला तुरुंगाची हवा खावी लागली, बरं का? भीमूच्या वाटेकडे कितीतरी वेळ हेतुशून्य दृष्टीनं पाहत असलेल्या नानानं माझ्याकडे वळून म्हटलं. त्याच्या मस्तकात त्यावेळी कितीतरी मागल्या त्रासदायक घटना पुन्हा पुन्हा जाग्या होऊन त्याला अस्वस्थ करत होत्या. अंतरंगातल्या विचाराचा स्पष्ट ठसा मुद्रेवर दिसत होता. म्हणजे काय, असा प्रश्न नानाला मी केला नाही. फक्त प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहत राहिलो. आणि माझ्या घराण्याच्या पूर्व पुण्याईनं मीही थोडक्यात बचावलो. प्राणावरचं शेपटीवरच गेलं म्हणेनास. नाहीतर जी गत त्या सुंदर घरानं भीमूची केली, त्यापेक्षा ही दारुण अवस्था तुझ्या या नाना फडणीसाची झाली असती. तसं झालं असतं तर हा नाना या तुला पसंत न पडलेल्या गचाळ जागेतही न सापडता तुरुंगाच्या आवारात हातापायात कड्या अडकवलेला कैद्याच्या पोशाखातच पाहावा लागला असता. नानानं किंचित रुक्ष हास्य करत सांगितलं. म्हणजे काय, म्हणतोस तरी काय नाना? एकदम झोपेतून खडबडून जागा होऊन घाबरटपणानं विचारावं तशा आवाजात मी म्हणालो. ती सारी कथाच ऐक. मी तुला एकदा पत्रानंच लिहून कळवणार होतो, पण आता समक्षच ऐक. सांगण्यासारखी सुरम्य आल्हाददायक कथा नाही, पण तुला सांगायला हरकत नाही. शक्य तितकी थोडक्यातच तुला मी सांगतो. अशी प्रस्तावना थोडक्यात करून नाना मला व त्यालाही एका काळी आवडणाऱ्या त्या सुंदर घराच्या परिसरात घडलेली चमत्कारिक कथा सांगू लागला. मी मनाचे कान आणि देहाचं भान करून नाना काय सांगणार ते ऐकण्याची तयारी केली. नाना सांगू लागला. त्या घराचा धनी एक उतार वयाचा धनिक आहे. त्याला 2 ऐन उमेदीत आलेली, बरोबरीचीच म्हणेनास, मुलं आहेत. 5वी किंवा 6वी असेल त्या धनिकाची तरुण, साधारण देखणी म्हटलं तरी चालेल अशी एक पत्नी आहे. घरधनी तसा मनानं आणि वागणुकीनं भलाच आहे. मुलंही काही तशी अगदीच ही नाहीत, शिकलेली आहेत थोडीफार. बायको तरुणच आहे, पोरसवदा आहे. मूळची चवचाल वाकड्या चालीची नव्हे, पण नवरा म्हातारा. त्यात लग्न करून घेतल्यानंतर थोड्याच दिवसात त्याला पक्षघातानं पछाडलं. अर्ध अंग निकामी होऊन तो अंथरुणाला खिळला. शारीरिक सुख घ्यायला आणि द्यायला सर्वस्वी निरुपयोगी झाला. अशा स्थितीत ती अल्लड तरुणी, अननुभवी, भावनावश झाली. इकडे तिकडे सुख मिळतं काय याचा शोध करू लागली. मिळवू लागली तर तिला कोणता सहृदय गृहस्थ दोष देईल, कोण तिची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा पाजीपणा करील. तिची वागणूक तिच्या मुलांना माहीत झाली, नवऱ्याला कळली. कित्येक गोष्टी त्याला आपल्या दृष्टीसमोर चाललेले दिसत. त्याला ते असह्य होई. तो जळफळे, तडफडे, कासावीस होई. पण करणार काय, दोष देणार कोणाला? तिला बोल लावत नसे, तिला चकार शब्द बोलत नसे. सर्व चुका आपल्या आहेत. आपण पैशाच्या जोरावर तिला आपलीशी केली, आपलं सुख पाहिलं. तिच्या दुर्दैवानं आणि आपल्या कमनशिबानं आपण असे पंगू झालो, ही कल्पना त्याला होती. म्हणूनच तो स्वतःवरच वैतागे, संतापे. आपली अब्रू चव्हाट्यावर अजून जात नाही. घराबाहेर पडून ती वाटेल तसा स्वैराचार करत नाही. यातच तो समाधान मानण्याचा प्रयत्न करी. माझ्याशी तोही बोले, तीही बोले, मुलंही बोलत. मी सर्वांशीच बोले. आता गेला तो भीमू
त्याच्या घरी नोकर होता. सकाळ संध्याकाळ तास दोन तास लहानसा ढकलगाडा केला होता. त्या गाड्यावरील खुर्चीवर बसवून भीमूनं घर मालकाला दूरवर फिरवून आणायचं, हे त्याच्याकडे मुख्य काम होतं. भीमूनं मालकाला फिरायला नेण्याच्या वेळात त्याची पत्नी आपल्या जीवाची सुखाची प्राप्ती होते काय हे पाही मिळवी. कोण तिच्याकडे येत आणि कोण जात याची कल्पना किंवा माहिती किती दिवस तरी मला मुळीच नव्हती. त्यावर लक्ष ठेवण्याचं मला कारणही नव्हतं. इतकंच काय, पण ती चालीची कशी आहे याचा विचारही मला कधी आला नव्हता. नीतिबोधाचं शिक्षण देणारा तू मास्तर ना, तुझ्या ध्यानात ते कसं येणार? तू लक्ष तरी कसं घालणार? मी मध्येच म्हणालो. नाना पुढे सांगू लागला, घरी मुलं नाहीत. मालकाला भीमूनं फिरायला नेलेलं. अशा एक दोन वेळी काही कामाचं निमित्त करून तिनं मला हाक मारली. मी हातातील काम बाजूला ठेवून तिच्याकडे गेलो. बोलावण्याचं कारण विचारलं. मुख्य कामाचा ठिकाणा लागेना. ती इकडच्या तिकडच्याच गोष्टी बोलू लागली. बरळू लागली म्हणेनच. परकी पुरुषासमोर कुलीन बायका बोलू शकणार नाहीत तसले विषय ती बोलायची. माझ्याकडे टक लावून पाहायची. मध्येच रडू लागायची. भावनावश होऊन जमिनीवर पडायची. मी त्याच घरी राहायला गेल्यावर विधूर झालो होतो. माझ्या एकाकी आयुष्याबद्दल ती गोष्टी काढायची. तुमचं तसं आणि माझं असं, आपण दोघेही दुर्दैवी जीव आहोत असंही म्हणून मी त्यावर काय उत्तर देतो याकडे आशाळभूत दृष्टीनं आणि मनानं लक्ष द्यायची. कुलकर्णी, त्यावेळी मला काय काय वाटलं असेल, मी कसा वागलो असेल अशी तुझी कल्पना आहे? पाप आचरणाचा विचार तुझ्या स्वप्नीही येणं शक्य नाही, मग प्रत्यक्ष कृतीची गोष्ट कशाला? मी ठासून आपलं मत व्यक्त केलं. नाना त्यावर हसला आणि म्हणाला, वेडा आहेस. माझं मनही न चळायला मी काय शुकमुनी आहे? माझं मन चळलं. मोहाच्या आहारी जाऊ लागलं. शरीरानं तर ताळ सोडायची वेळ आणली एकदा. तरुण स्त्री आपल्यावर अनुरक्त आहे असं पाहिल्यावर जो चळणार नाही तो मुक्तच म्हटला पाहिजे. त्या कोटीतला मी आहे थोडाच. मग काय, तू तिच्या भावनेला वश झालास नाना? किती घाईनं आणि घाबरटपणानं मी त्याला विचारलं. मनानं चळलो, नाना म्हणाला. घाबरू नकोस, शंका घेऊ नकोस. पण मी शरीर पाक राखलं, स्वतःला आवरलं, अधिकाराचा उपयोग करून तिला सावरलं. पुन्हा तिला टाळण्याचा, तिनं बोलावलं तरी ती एकटी असताना तिच्याकडे न जाण्याचा पक्का निश्चय करून अंमलात आणला. मीच काय, पण माझ्या मुलांना खालच्या त्यांच्या जागेत खेळायला देखील जाऊन द्यायचं नाही असं ठरवून टाकलं. माझा खाजगी क्लास, त्यात घरंदाजांची, मोठ्यांची, कुलीनांची, जाणती मुलं आणि मुलीही येणार. त्यांना शिकवणारा मी. माझं चारित्र्य शुद्ध ठेवणंच माझं कर्तव्य होतं. मीच बिघडलो, चळलो तर विश्वासानं माझ्याकडे आपल्या मुली शिकायला धाडणार कोण? ह्या भीतीला मी घाबरलो म्हण पाहिजे तर. पण भ्यालो म्हणूनच शुद्ध राहण्याची बुद्धी मला झाली. मी व्यवस्थित वागू लागलो. मग पुढं काय झालं? ती बाई जास्त त्रास देऊ लागली म्हणून तू जागा सोडलीस की काय? मी उत्सुकतेनं विचारलं. ऐक तरी, आपोआप ते तुला कळेलच. घाई का? नानानं पुढं चालू केलं. मी तिला प्राप्त झालो नाही तरी ती आपल्या सुखाचा शोध लावून त्याची प्राप्ती करून घेतल्याशिवाय राहणार थोडीच. घर मालक अर्धांगाच्या झटक्यानं अंथरुणाला खिळला हे कळल्यावर उद्योगानिमित्त बाहेर चैनीत हिंडत असलेली मुलं घरी आली. वडिलांनी उतार वयात लग्न केलं याबद्दल त्यांचा त्याच्यावर रोष झाला होता. त्यात मुलांचा त्रास आपल्या अर्धांगीला होऊ नये म्हणून म्हाताऱ्यानं आपल्या मिळकतीची योग्य वाटणी करून मुलांना दिली. आपल्या पश्चात आपल्या पत्नीला अन्नाकरता दारोदार हिंडण्याची वेळ येऊ नये म्हणून तिच्याही नावचं काही निराळ करून ठेवलं. मी त्याला भला म्हणतो ते याचसाठी. मुलांना ते आवडलं नाही. तिची बेअब्रू चव्हाट्यावर आणावी, तिची नाचक्की करावी, घरातून तिला हुसकून लावावी आणि तिला दिलेलं आपल्या खाती जमा करावं अशी मुलांनी इच्छा बाळगली. तिची निंदा, नालस्ती, कुचाळकी प्रत्येकाजवळ त्यांनी चालू केली. बापाला देखील उठल्या बसल्या वाटेल ते बोलून हैराण करण्याचं कंकण बांधलं. साळसूदपणानं ते माझ्याशी बोलायला येत
आणि आपल्या सावत्र आईच्या अनैतिक वागण्याच्या अनेक गोष्टी तिखट मीठ लावून मला ऐकवीत. मी एकदा दोनदा ऐकून घेतो असं पाहून आपल्या पोटातला हेतू त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केला. तिला घरातून हुसकून लावण्याच्या बाबतीत माझ्याकडे सहाय्य मागितलं. कायद्यानं ते होण्यासारखं होतं, पण माणुसकीला मात्र मुकवणारं होतं. मला त्या बाईचे आजचे चाळे पसंत नव्हते, पण तिचा भावी भेसूर काळही दिसत होता. माझी माणुसकी जागी होती, म्हणूनच कायद्याच्या कात्रीत तिचा सत्यानाश होऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी त्या दोघा मुलांची चांगली कान उघडणी केली. ती तुमची सावत्र का होईना पण आई आहे. तिच्याबद्दल बोलताना जिभेला लगाम घालणं तुमचं कर्तव्य आहे. तिला अन्नान्न दशेला न नेणं तुमचा धर्म आहे, असं सांगून त्यांना वाटेला लावलं. पुन्हा हे ऐकवायला माझ्या इथे पाऊल ठेवू नका, असं बजावलं. ते नाराज झाले, रागावले माझ्यावर. मला त्याची पर्वा काय? योग्य केलंस, इतकंच मी म्हटलं. पुढं एक दिवस म्हाताऱ्याचा प्राण कासावीस झाला. आपण मरणार असंच त्याला वाटलं. मुलं घरात नाहीत असं पाहून आणि पत्नी कामात आहे हे हेरून म्हाताऱ्यानं भीमूकडून मला बोलवलं. घर मालक पडला तो. मला जाणं भागच होतं. मी गेलो. त्यानं मला जवळ बसवून घेऊन आपली, आपल्या मुलांची आणि पत्नीची देखील हकीकत साद्यंत सांगितली. आपल्या मुलांबद्दल बोलला. बायकोचं चारित्र्य वर्णन केलं. आपली चूक सांगितली आणि केलेल्या पापातून अंशतः मुक्त होण्यासाठी ठरवलेली योजनाही मला सांगितली. माझ्याशी तिनं लगट केल्याचंही तिच्याच तोंडून त्याला कळलं होतं. मीही तिच्याशी कसा वागलो हेही त्याला तिच्याकडूनच कळलं होतं. तेही त्याने बोलून दाखवलं. म्हणूनच माझ्यावरील विश्वास व्यक्त करून त्यानं मला एक महत्वाची कामगिरी सांगितली. तिच्या संबंधी व्यवस्थापत्रक जे केलं होतं ते कचेरीत जाऊन कायदेशीर रीतीनं नोंदवून ते माझ्याजवळ ठेवावं आणि आपल्या पश्चात मी तिच्याजवळ द्यावं. मुलांना यातलं काही कळून देऊ नये, ही ती कामगिरी होती. मी ती मान्य केली. त्याचं काम केलं. ते तिला कळलं तेव्हापासून ती माझ्याशी आदरानं वागू लागली. मी तिचंही विश्वासाचं स्थान बनलो. वेळोवेळी ती माझ्याकडे वर येऊन घटकांघटका बसून बोलू लागली. बरं झालं, छान केलंस. मी मध्येच म्हणालो. छान झालं रे, पण त्याबद्दल मला एका पेच प्रसंगात पडण्याची पाळी आली ना. नाना म्हणाले. इतकं चांगलं वागणाऱ्यावर पेच प्रसंग? मला मोठा प्रश्नच पडला. नाना पुढं काय सांगणार त्याकडेच माझं सर्व लक्ष वेधलं. नाना सांगत असता ते सुंदर घर, त्यात भेटलेली बेपर्वा मंडळी ही माझ्या डोळ्यांसमोर येत होती. ती चवचाल बाई मला कधी दिसलीच नव्हती, पण ती ही कशी असेल? असली स्त्री कशी असू शकते? दिसते कशी? चालते कशी? बोलते कशी? इत्यादी विचार येऊन डोळे तिला पाहण्याकरता धडपडत होते माझे. मनुष्य स्वभावच असा असतो, नाही का? नानानं त्या म्हाताऱ्याचं म्हणणं मान्य करून आपल्या कृतीनं त्याच्या अंतरात्म्याला समाधान दिलं. माणुसकीला जागून त्याच्या पत्नीचंही थोर मनानं कल्याण साधलं. ही गोष्ट लवकरच म्हाताऱ्याच्या मुलांना कळली. त्यांचं माथं वणांडलं. त्यांनी नानावर वक्र दृष्टी ठेवली. ती नानाकडे भेटायला जाते, बोलत बसते असं हेरून तिचा आणि नानाचा अनैतिक संबंध असला पाहिजे असं ठरवलं. नसला तरी तो त्यांच्यावर लादला. भीमूला त्यांनी विश्वासात घेतला. त्याला पैशाची लालूच दाखवली. नानाच्या पाळतीवर त्याला ठेवलं आणि संधी साधून नानाला खोड्यात अडकवण्याचा त्यांनी घाट घातला. भीमूला पुढं केलं. आपण त्याच्या मागे राहिले. ते संधी पाहू लागले, पण नाना त्यांना कुठेच सापडेना. ते चिडले, निराश होण्याच्या बेताला आले, पण त्यांना दम निघेना. शेवटी कुरापत काढण्याशिवाय त्यांना दुसरा मार्ग सापडेना. एक दिवस नानाचा क्लास चालला असता नाना चिडेल अशी कुरापत भीमूला काढायला लावली. त्यानं कुरापत काढली. नाना त्याला समजून सांगू लागले, पण त्याची समजूत कशी पटणार? चढेलपणानं नाना बोलतो असं भासून भीमू भर क्लासात शिरला. नानांजवळ गेला आणि कोणाला रे मास्तरडे आरोग्य करतोस? याद राख, तोंड सांभाळून बोल, असा आपणच आरडाओरडा करत विद्यार्थी विद्यार्थिनींदेखत भीमूनं नानाच्या श्रीमुखात खाडकन भडकावली. नानानं हे मला सांगितलं तेव्हा ती श्रीमुखात आता माझ्याच बसल्यासारखं मला झालं. मला घेरी आल्यासारखं झालं.
विद्यार्थी विद्यार्थिनींदेखत अशी बदनामी होणं ही गोष्ट समाजात कमीपणा आणणारी असल्यानं नानाला आपली आबरू सांभाळणं, साफ ठेवणं भागच होतं. स्वस्थ बसावं तर त्याच्याबद्दल नसत्या कंड्या पिकवून त्याला जगातून उठवायला त्या म्हाताऱ्याची अविचारी कारटी एका पायावर तयारच होती. नानाला नाईलाजानं भीमूच्या विरुद्ध फौजदारी करावी लागली. फौजदारी केली. भीमूला पकडून नेण्यात आलं. खटला भरला गेला. कोर्टात खटला उभा राहिला. मध्यंतरी काय कसं झालं कोण जाणे. भीमूला पकडल्यानंतर त्या मुलांनी त्याला सोडलंच. त्याला आधार दिला नाही, पैशाचं सहाय्य केलं नाही आणि चाकरीवरूनही कमी केलं. भीमूचं तोंड चिमणी एवढं झालं. त्याच्या तोंडी राळे वाळले. तो दीन असहाय्य झाला. आता त्याचे डोळे उघडले. पण उपयोग काय? वेळ निघून गेली होती. भीमूनं अविचाराचं कृत्य केलं ते काही स्वतःच्या बुद्धीनं नव्हे, तर त्याचे बोलविते धनी निराळे होते हे नानालाही माहीत होतं. खटला भरल्यावर नानालाही वाईट वाटलं. कोर्टात उभं राहिल्यावर दीन गोगलगाय झालेल्या भीमूला पाहून नानाचं हृदय द्रवलं. त्याची जबानी झाली. त्यात भीमू खरा अपराधी नाही, खरे अपराधी सुटले, दडले. गरीब आहे तो. कोर्टानं त्याला सोडून द्यावं, दया करावी. शिक्षा दिलीच तर शक्य तितकी कमीच द्यावी, असंच उलट नानानं सांगितलं. त्याची माणुसकी त्यावेळी जागीच होती. हा विचित्रच फिर्यादी आहे, असंच नानाबद्दल लोक कुजबुजू लागले. भीमूला अखेर रीतसर शिक्षा झाली. पण नानाबद्दल भीमूचंही मत भर कोर्टातच बदललं. त्यानं जाता जाता ज्या कृतज्ञ दृष्टीनं नानाकडे पाहिलं, त्यामुळे नानाला गहिवर आल्याशिवाय राहिला नाही. नानाची माणुसकी पाहून कायद्यालाही आपलं स्वरूप शक्यतो सौम्य करावं लागलं. माणसाकरता कायदा असतो, कायद्याकरता माणूस नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हाताऱ्याच्या मुलांचा डाव आपल्या सावत्र आईवर आणि नानावर बालंट आणून दोघांनाही कायद्याच्या सहाय्यानं तुरुंग दाखवण्याचा होता. पण तो त्यांना साधता आला नाही. त्यांना धैर्यच झालं नाही इतकं खरं. त्यांचा डाव साधला असता तर कायद्याकरताच माणूस असतो हे सिद्ध झालं असतं. नानाला तुरुंगात भेटावायला जाण्याचा प्रसंग माझ्यावर आला असता. ते सुंदर देखणं हवेशीर शोभिवंत घर नानानं का सोडलं हे नानाला विचारण्याचं आता मला कारणच उरलं नाही. आणि इतरांना तरी कारण कुठे उरलं. नानानं साध्यंत हकीकत सांगितली. माणुसकीला दुखावणारं, केवळ कायदाच पाहणारं घर नानानं सोडलं. प्रवासात मला माणुसकी दाखवणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याच्या माणुसकीशी नानानं भीमूला दाखवलेल्या माणुसकीची मी मनातल्या मनात तुलना करू लागलो. आमचा नाना त्या अधिकाऱ्याच्या मानानं किती उंच, हिमालयासारखा वाटू लागला. मला आनंद वाटला. नानाला शतशः धन्यवाद देऊनही माझी तृप्ती झाली नाही. कशी होणार? माणुसकी आणि कायदा यातला तरतम भाव जाणून त्याप्रमाणे वागणारी नानासारखी माणसं किती असतील?